चांदूर बाजार नगर परिषदेत बच्चू कडू यांना धक्का बसल्याचं कळते। भाजपच्या कांता अहिर सध्या आघाडीवर आहेत, त्यामुळे प्रहारला हा मोठा धक्का आहे। चांदूर बाजार नगर परिषदेत बच्चू कडूंसाठी हा धक्का। भाजपच्या कांता अहिर सध्या या ठिकाणी आघाडीवर आहेत। प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये बच्चू कडू यांचा प्रचार आपण पाहिला। चांदूर बाजार नगर परिषदेत बच्चू कडू यांचा हा सगळा प्रचार कुठेतरी प्रभावहीन झालेला दिसतो आहे। इकडे बीडच्या परळीमध्ये पद्मश्री धर्माधिकारी यांची आघाडी पाहायला मिळते। जवळपास 1350 मतांनी पद्मश्री धर्माधिकारी या आघाडीवर आहेत। आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे राहतामधून विखे पाटलांनी आपला गड राखलेला आहे। राहता नगरपालिकेवर एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे विखे पाटलांनी। 20 पैकी भाजप सेनेचे 19 नगरसेवक विजयी झालेले आहेत, तर अलिबागमध्ये शेकापच्या अक्षया नाईक या आघाडीवर आहेत। अलिबागमध्ये शेकापने आघाडी घेतलेली आहे। शेकापच्या उमेदवार या सध्या आघाडीवर आहेत। अक्षया नाईक यांनी आघाडी घेतलेली आहे। तर राहतामध्ये विखे पाटलांनी आपला गड राखलाय। नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी झालेले आहे। 20 पैकी भाजप सेनेचे 19 नगरसेवक विजयी झाले आहेत राहतामध्ये। साताऱ्याच्या मेढामध्ये रुपाली बारागडे या विजयी झालेल्या आहेत। रुपाली बारागडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, ज्यांचा या निवडणुकीत विजय झालेला आहे। राहता नगर परिषदेवर भाजपने एकाची सत्ता मिळवलेली आहे। विखे पाटील यांनी आपला वर्चस्व आपला गड राखलाय। राहता नगरपालिकेवर एकाची सत्ता प्रस्थापित केली आहे। 20 पैकी भाजप सेनेचे 19 नगरसेवक विजयी झाले आहेत। नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी झालेले आहेत। राहता नगर परिषदेतून भाजपची ही एकहाती सत्ता पुढे येताना दिसते। स्वाधीन गाडेकर विजयी झालेले आहेत। 20 पैकी भाजप शिवसेनेचे 19 नगरसेवक या ठिकाणी विजयी झालेत। विखे पाटील यांनी हा गड राखलेला आहे। मोठी बातमी सध्या विखे पाटलांसाठी अत्यंत दिलासादायक आणि तितकीच आनंदाची बातमी। राहता नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता पाहायला मिळते। स्वाधीन गाडेकर विजयी झालेले आहेत। तर नागपूरमध्ये सुद्धा कामठीमधली नगर परिषद निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे। नागपूरमधल्या कामठीची निवडणूक सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे। पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार शकूर नागारी यांनी तिथे आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे भाजपसाठी काहीशी चिंता वाढलेली आहे। मुरुम पालिकेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव पाटील पहिल्या फेरीत 1200 मतांनी पुढे आहेत। तर कोल्हापुरातल्या मुरगुड नगर परिषदेवर शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा। शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी, तर सेनेच्या नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंग पाटील विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळालाय। हसन मुश्रीफ समरजित घाटगे यांना मुरगुडमध्ये मात्र धक्का बसलाय। राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, कायम एकमेकांविरोधात दंड थोपटलेले आहेत समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी। पर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दोन्ही नेते एकत्र आलेले होते, पण तरी सुद्धा मुरगुडमध्ये त्यांना धक्का बसलेला आहे। सांगोल्यात शिवसेनेचे आनंदा माने यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। आनंदा माने यांनी 1360 मतांची आघाडी घेतलेली आहे। सांगोल्यामध्ये शिवसेनेचे आनंदा माने यांनी आघाडी घेतलेली आहे। आनंदा माने यांनी 1360 मतांची आघाडी घेतली आहे। लोह्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार 1257 मतांनी आघाडीवर आहेत। बदलापूर नगरपालिकेत भाजप उमेदवार रुचिता घोरपडे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। मंगळवेढ्यात सुजाता जगताप भाजप उमेदवार यांनी सध्या 4 मतांनी आघाडी घेतलेली आहे। वर्ध्याच्या पुलगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविता सुनील ब्राह्मणकर यांनी 1100 मतांनी आघाडी घेतलेली आहे। तर धाराशिवच्या उमरग्यातून शिवसेना शिंदे गटाचे किरण गायकवाड यांनी आघाडी घेतली आहे। किरण गायकवाड यांना 2156 मतांची लीड मिळालेली आहे। शिवसेनेचे धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र आहेत किरण गायकवाड, त्याच्यामुळे रवींद्र गायकवाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक। शिवसेनेचे किरण गायकवाड, शिवसेना ठाकरे गटाकडून अब्दुल आतार, भाजपकडून हर्षवर्धन चालुक्य निवडणुकीच्या रिंगणात आहे। राड नगरपालिकेत शिवसेनेची आघाडी बघायला मिळते आहे। शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। तर धाराशिवच्या उमरग्यातनं आपण पाहतोय शिवसेना सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय। किरण गायकवाड 2156 मतांनी त्यांनी आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय। नागपूरच्या कामठीमध्ये काँग्रेसनं बाजी मारलेली आहे, तर धाराशिवच्या उमरग्यात सध्या शिवसेना आघाडीवर असल्याचे हे महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे ते पुत्र आहेत, त्यांनी सुरुवातीच्या कालांमध्ये आघाडी घेतली आहे। भाजपकडनं या ठिकाणी हर्षवर्धन चालुक्य हे रिंगणात आहेत।
धाराशिवचा हा संपूर्ण निकाल, हे सुरुवातीचे कल आपण पाहतोय. धाराशिवच्या उमरग्यामधल्या सध्याचं चित्र आहे. शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय. किरण गायकवाड 2000 मतांनी त्या ठिकाणी आघाडीवर आहेत, तर माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण. आणखी एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते. महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. सुनील शिंदे राष्ट्रवादीकडनं आघाडीवर आहेत. महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. सुरुवातीचे कल जरी असले तरी देखील आता सेलिब्रेशनला काही ठिकाणी जोरदार सुरुवात झाल्याचं हे दृश्य आपण पाहतोय. गुलाल उधळला जातोय. सुरुवातीचे कल आहेत, मात्र आता बऱ्याच ठिकाणी विजयासारखा हा संपूर्ण जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय. राष्ट्रवादीकडनं सुनील शिंदे या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे. बीड अंबाजोगाईमध्ये नंदकिशोर मुंदडा यांनी आघाडी घेतलेली आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये नंदकिशोर मुंदडा हे सध्या आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहेत. सेलिब्रेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी महाराष्ट्रात जिथे जिथे स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, क्लीन स्वाईप दिलेला आहे विरोधकांना, तिथे तिथे विजयी उमेदवारांकडून सेलिब्रेशन केलं जात आहे. मनसरमध्ये शिवसेनेच्या राजश्री गांजाळे यांनी आघाडी घेतली. निश्चितच तर महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेनेनं मंचरमध्ये सध्या आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय. दुसरीकडे सेलिब्रेशनला आता काहीशी सुरुवात झालेली आहे. 130 जागांवर भाजप सध्या आघाडीवर आपल्याला एकूण चित्रावर जर एकदा नजर टाकली तर लक्षात येईल. 53 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 39 जागांवर आघाडी घेतल्याचं सध्याचे ताजे अपडेट्स झी24 तासच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 6 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं आघाडी घेतलेली आहे. काँग्रेसची देखील कामगिरी आपण काहीशी पाहतोय. 25 जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतली. तर राजगुरुनगरमध्ये मंगेश गुंडाळ यांनी आघाडी घेतल्याचे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय. मंगेश गुंडाळ यांनी आघाडी घेतलेली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूजमध्ये भाजप मात्र आता पिछाडीवर आहे. कुर्डुवाडी आणि करमळ्यामध्ये भाजप पिछाडीवर आहे. पंढरपूर, मंगळवेढा, अकलूजमध्ये भाजप पिछाडीवर आहे. एकूणच सोलापूरमधला प्रचार हा अत्यंत रंगात आलेला आपण बघितलेला होता. सोलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीनं प्रचंड ताकद त्या ठिकाणी लावलेली होती. अनेक दिग्गज नेत्यांची सोलापुरातल्या खरं तर या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. दुसरीकडे भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी काँग्रेसच्या मंदाबाई भारसाकडे ह्या देखील आता आघाडीवर आहेत अशी अपडेट येते. अमरावतीमध्ये दर्यापूरमध्ये नलिनी भारसाकडे पिछाडीवर गेल्याचं सध्या आपल्यापर्यंत महत्त्वाचे अपडेट्स अमरावतीमधनं पोहोचत आहेत. दर्यापूरमधलं चित्र आपण पाहतोय. नलिनी भारसाकडे त्या सध्या पिछाडीवर आहेत. भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या त्या पत्नी आहेत काँग्रेसच्या मंदाबाई भारसाकडे सध्या आघाडीवर असल्याचे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत. तर दुसरीकडे सेलिब्रेशनला देखील आता जोरदार सुरुवात झालेली आहे. आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. कुर्डुवाडी आणि करमाळ्यामध्ये भाजप सध्या पिछाडीवर आहे. पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूजमध्ये देखील भाजप पिछाडीवर आहे. झी24 तासच्या माध्यमातून आपण सर्वात वेगवान आणि अचूक निकाल या ठिकाणी पाहतोय. सोलापूरमध्ये यंदा जोरात प्रचार झालेला होता. सर्वच राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी सोलापुरात ताकद लावलेली होती. अनेक दिग्गज नेत्यांची सोलापूरमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि सध्या भाजप मात्र सोलापूरमधील अनेक ठिकाणी आता पिछाडीवर असल्याचं आपण पाहतोय. काही अनेक वर्षांचा संघर्ष होता, आज विजय झाला. काय पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की मी बरेच वर्ष काम करत होते आणि आज भगूरच्या जनतेने मला जो न्याय मिळवून दिला त्यासाठी सर्वप्रथम मी भगूरच्या जनतेचा आभार व्यक्त करते. माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून हा विजय मला दिलेला आहे. त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे. इतक्या वर्षांच्या संघर्ष तर आपण पाहतोय विजयानंतरच्या ह्या प्रतिक्रिया आता समोर यायला सुरुवात झालेली आहे. उमेदवारांनी मतदारांचे आभार मानायला सुरुवात केलेली आहे. रेणापूरमध्ये काय चित्र आहे ते देखील आपण पाहतोय. एकूण जे सुरुवातीचे कल आहेत 122 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतल्याचं आपण पाहतोय. नगरपालिका निवडणुकीचे 279 कल सध्या आपल्या हाती आलेले आहेत. त्यामध्ये भाजप 122, शिवसेना 55, राष्ट्रवादी 46 जागी आघाडीवर आहे. तर शिवसेना UBT 7, राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं
6 ठिकाणी आघाडी घेतल्याचं चित्र आहे.